एकीकडे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी जरी लढाई दिसत असली तरी पण त्या लढाईमध्ये पण काही छुपे मुद्दे आहेत। युगेंद्र पवार माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत सक्रिय झाल्यानं पवार कुटुंबातली दरी पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आली आहे। अजित पवार यांना त्यांच्या पॅनलच्या सह पराभूत करण्यासाठी शरद पवार, युगेंद्र पवार सक्रिय असतानाच युगेंद्रच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे पण मैदानात उतरल्या। प्रचार आणि मतदार संपर्क या कामी सुप्रिया सक्रिय दिसतात। यामुळे यंदाची निवडणूक म्हणजे काका पुतण्या दरम्यानच्या संघर्षाचा पुढचा अंक असेल असंच वाटतंय। एकीकडे हा मामला 2029च्या लोकसभा निवडणुकीशी जोडून सुद्धा पाहायला हवा, कारण येत्या निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा जिंकून येणं सुप्रिया यांना सहज शक्य होणार नाही। बारामती लोकसभा क्षेत्रात बहुसंख्य आमदार दादा समर्थक आहेत। त्यातच माळेगाव साखर कारखानाही हातचा गेला तर सुळेंसाठी परिस्थिती आव्हानात्मकच असेल।